आधी इंजिनिअरिंग करायचं, मग US मध्ये MS साठी जायचं आणि मग तिकडेच सेटल व्हायचं. हा गेल्या 2 दशकातला अगदी सेट पॅटर्न आहे. पण सागर साठे यांनी ही मळलेली वाट सोडत भारतात परत येण्याला पसंती दिली. आल्यावर त्यांनी MBA केलं आणि वेगवेगळ्या मल्टीनॅशनल्समध्ये 13 वर्ष इंजिनिअरिंग लीडरशिपच्या भूमिका बजावल्या. त्यानंतर त्याने उद्योजकतेची वाट निवडली. तर अशा या अभ्यासू, जिज्ञासू आणि उद्योगी तरुण उद्योजकाशी या एपिसोडमध्ये मी विशेष संवाद साधणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. मित्रांनो, बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट सुरू करण्याचा उद्देशच मुळी मराठी तरुणांना, उद्योजकांना व्यवसायासंबंधी सल्ले देणे आहे. त्यांच्या शंकांचं निरसन करणं आहे. त्यामुळेच उद्योजकतेचे यशस्वीपणे धडे गिरवत असलेल्या काही तरुण उद्योजकांना आपण उद्योग मंत्र या सिरीजमध्ये भेटणार आहोत. आज आपल्यासोबत आहे सागर साठे. तो पुण्यातील इझी ड्राय सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आणि CEO आहे. सागर, तुझं बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. हाय अर्पिता. सागर, थेट प्रश्नांना सुरुवात करू. जरूर. सगळ्यात पहिला प्रश्न, इंजिनिअरिंग, MS, MBA असं उत्तम शिक्षण असल्याने तुझं नोकरीतलं करिअर अगदी जोरात सुरू होतं. मग व्यवसाय करण्याचा निर्णय तू का घेतलास? आय थिंक हीच म्हणजे 4 कारणं आहेत. एकतर मला एज्युकेशनल बॅकग्राऊंड मी नेसेसरली गोळा केलं होतं म्हणूया. इंजिनिअरिंग झालं होतं, मास्टर्स झालं होतं आणि MBA पण झालं होतं. तर MBA माझं जनरल मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे मला त्याचं एक्सपोजरही होतं आणि मी नोकरी जी करत होतो त्याच्यात सिनियर लीडरशिप रोलमध्ये होतो मी कंपनीच्या. त्यामुळे मला एखाद्या बिझनेसच्या सर्व बाबतींबाबत म्हणजे गोष्टी माहीत होत्या, सगळ्या साईड्स म्हणूया आपण बिझनेसच्या. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर ॲट वन पॉईंट तो किडा आला की काहीतरी वेगळं करूया. थोडं तेच होतं आहे जॉबमध्ये, म्हणजे सॉर्ट ऑफ नोन पॅटर्न यायला लागला होता. तर तो ब्रेक करायचा होता आणि त्याच्यासाठी म्हणजे हे कदाचित आपण पुढे गप्पा मारताना त्याच्याबद्दल बोललं जाईल. पण मला तो बरोबर पॉईंट होता माझ्या आयुष्याचा जिथे मला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आली होती. डेट फ्री झालो होतो, म्हणजे लोन्स राहिले नव्हते. माझी फॅमिली किंवा माझी मुलगी अशा वयात होती की जिथे मला हा ब्रेक म्हणूया कंटिन्युअस फिक्स्ड इन्कमचा जरी घ्यायला लागला तरी तो चालणार होता. आणि काहीतरी वेगळं नवीन शिकावं ह्यानी तो मी त्या पॉईंटला डिसिजन घेतला. कारण अगदी तू म्हणालीस तसं उत्तम चाललं होतं माझं नोकरीत. माझी कंपनी माझ्याबरोबर खुश होती, मी कंपनीबरोबर खुश होतो. पण तरीसुद्धा त्या पॉईंटला सोडताना मला जड नाही झालं, ॲक्च्युली कंपनीला जड झालं असं म्हणूया. पण मजा आली. तेव्हापासून सगळं उत्तमच चाललं आहे. पण तो त्या पॉईंटला तो निर्णय घेतला तसा. आता इझी ड्रायकडे वळू. येस. इझी ड्राय गेले 24 वर्ष बाजारात अस्तित्वात आहे. हो. इझी ड्राय मॅन्युफॅक्चर करतं आणि सेलिंग सुद्धा करतं. हो. म्हणजे 2 जबाबदाऱ्या करतात. हो. आता या 2 जबाबदाऱ्यांमध्ये समतोल कसा साधता तुम्ही? सो इझी ड्रायबद्दल एक 2 वाक्य पटकन सांगतो. इझी ड्राय कंपनी ही निलेश गाडगिळणी, जो माझा भाऊ आहे आणि फाउंडर डिरेक्टर आहे कंपनीचा, त्यांनी 24 वर्ष आधी चालू केली. मी आणि निलेश गाडगीळ आम्ही म्हणजे तो माझा भाऊ असल्यामुळे त्याच्या आधीपासूनच आम्ही इझी ड्राय संदर्भात काम करायचो. म्हणजे ही जेव्हा आयडिया त्यांनी बिझनेसमध्ये उतरवायची ठरवली तेव्हा आम्ही दोघं, म्हणजे तो फाउंडर आणि मी त्याचा पहिला एम्प्लॉई असल्यासारखं आम्ही एकत्र हे काम सुरू केलं. सुरुवातीचे काही इन्स्टॉलेशन्स, जवळजवळ एक 100-150 इन्स्टॉलेशन्स आम्ही पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मी माझ्या 11वी-12वीत असल्यापासून सुरू केली. तेव्हा मी मदतनीस होतो त्याचा. तर त्यामुळे मी जरी डायरेक्टली इन्व्हॉल्ड नव्हतो तरी ह्या कंपनीची सगळी ग्रोथ मी बघत आलेलो आहे. आणि त्यामुळे त्या कंपनीचे वेगवेगळे टप्पे, म्हणजे आधी प्रोप्रायटरी फर्म होती, मग पार्टनरशिप झाली, मग प्रायव्हेट लिमिटेड झाली. या सगळ्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीमध्ये मी इन्व्हॉल्ड होतो. तर ते सुरुवातीपासनं अगदी सुरुवातीला बाजारात अवेलेबल असलेले ॲल्युमिनियम पाईप्स, दोऱ्या, पुलीज, स्टँडर्ड गोष्टी घेऊन सुरुवात करण्यात आली आणि त्याचं इन्स्टॉलेशन हे त्याचं स्वरूप होतं. पण त्या प्रॉडक्टचा डिमांड आणि त्या प्रॉडक्टमधलं इनोव्हेशन हे निलेशनी किंवा कंपनीनी ओळखलं आणि त्याच्यात जास्तीत जास्त सोपं, चांगलं, वापरायला सोपं
हे कसं करता येईल ह्याच्या दृष्टीने त्याच्यात इनोव्हेशन होत गेलं. म्हणजे ह्या प्रॉडक्टमध्ये पण इनोव्हेशन होऊ शकतं हे लोकांना वाटणार नाही, पण ते केलं गेलं आणि त्याचं डिझाईन रजिस्ट्रेशन करण्यात आलं. इझी ड्राय हा पहिला ब्रँड आहे कपडे वाळत घालायच्या सिस्टीम्समधला भारतातला, की ज्याचं ट्रेडमार्क घेण्यात आलं, मग नंतर कॉपीराईट करण्यात आलं. सो त्या सगळ्या स्टेप्स वेळोवेळी घेण्यात आला आणि एक छोटी आयडिया आता एका मोठ्या बिझनेसमध्ये येऊन पोचली आहे 24 वर्षात. तर आता तुझ्या प्रश्नाकडे वळतो, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग. तर सुरुवात मी म्हटलं तसं खरं म्हटलं तर सेलिंगपासून झाली, पण गोष्टींची असेंब्ली करणं हे पण मॅन्युफॅक्चरिंगच आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुम्ही अगदी शून्यापासून ॲल्युमिनियम पाईपचं एक्सट्रुजन करता असं नाही. सो आपण आत्ता जास्त ॲल्युमिनियम पाईप बेस्ड सिस्टीमबद्दल बोलणार आहोत, पण इझी ड्राय बरेच वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवते क्लोज ड्राईंग सिस्टीम्समधले. तर त्या सगळ्याचंच प्रोडक्शन आम्ही करतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो. आणि ते त्याच्या अगदी बेस रॉ मटेरियल आम्ही मार्केटमधनंच घेतो. म्हणजे ॲल्युमिनियम पाईप्स हे आम्ही कुठल्या तरी मिलमधनं घेतो, दोऱ्या कुठल्या तरी यार्न किंवा जे वाइंडर्स असतात त्यांच्याकडनं घेतो. आणि हार्डवेअरचे जे स्क्रूज किंवा रावळ प्लग वगैरे अशा गोष्टी असतात त्या मॅन्युफॅक्चरर्सकडनं घेतो. पण आम्ही हे सगळं त्याचं जे डिझायनिंग आहे, त्याचे मोल्ड्स आहेत, त्याचे जे शेप साईज काय मार्केटमध्ये लागतं, कस्टमर्सला काय लागतं, हे सगळं आम्ही ठरवलं, शिकलो, इव्हॉल्व्ह होत गेलो. आणि मग ते आता सेलिंग करताना आम्हाला त्याचा फायदा होतो, कारण मार्केटची माहिती, कस्टमर्सला काय लागतं, काय आवडतं, काय सायझेस लागतात, काय कस्टमायझेशन लागतं, हे ओळखत या दोन्ही गोष्टी करत शिकलोय. म्हणजे ओव्हर द इयर्स शिकलोय. त्याला वेळ लागला, म्हणजे हे अगदी पहिल्याच दिवशी हे सगळं तयार होतं असं नाही. पण 24 वर्षात आता खूप जास्त माहिती दोन्ही एंड्सची, मॅन्युफॅक्चरिंगची पण आणि सेलिंगची पण झालेली आहे. नक्कीच. म्हणजे आता सागर तू बरेच इनपुट्स दिले. जसं तुम्ही फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळवता आला. तुम्हाला प्रोटेक्शन करण्यासाठी रजिस्ट्रेशन्स केले, कॉपीराईट्स केले. त्यानंतर एक्सपिरियन्स तुम्हाला महत्त्वाचा आहे. शिवाय इझी ड्राय हे प्रत्येक व्यक्तीला लागणारी गोष्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला लागणारी गोष्ट आहे. मग अशा वेळी जे काही रॉ मटेरियल आहे, तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये पैसा बराच अडकतो. आणि मॅन्युफॅक्चर करणाऱ्या लोकांचा तोच प्रश्न असतो, की हा अडकलेला पैसा, हे जे काही वर्किंग कॅपिटल जे काही ब्लॉक होतंय, ते नक्की मॅनेज कसं करायचं? वर्किंग कॅपिटल ब्लॉक होतं हे खरं आहे. तर एक तर तुम्हाला 2 गोष्टी मॅनेज करायला लागतात ह्याच्यात. नॉर्मली हे मॅनेज कसं केलं जातं, एक तर म्हणजे आयदर तुमचा स्वतःचा पैसा किंवा तुम्ही बँकेकडनं किंवा दुसऱ्या प्रायव्हेट इन्व्हेस्टरकडनं घेतलेलं लोन, ह्यानी तुम्ही सुरुवात करता. कारण तुमचा सेल्स झालेलाच नसतो असं म्हणूया सुरुवातीला. पण एका पॉईंटनंतर तुम्हाला हे मॅनेज करताना युज्युअली असं केलं जातं मोस्ट बिझनेसेसमधनं, की तुमच्या सप्लायर्सचे जे क्रेडिट टर्म्स आहेत आणि तुमच्या कस्टमर्सचे जे क्रेडिट टर्म्स आहेत, हे तुम्हाला बॅलन्स करावे लागतात. म्हणजे सप्लायर्सला समज तुम्हाला 30 दिवसात पैसे द्यावे लागणार आहेत असं ठरलं, तर तुम्ही प्रयत्न करायचा की तुमचे कस्टमरचे क्रेडिट टर्म्स समज 15 दिवसांचेच असतील, तर तुम्हाला त्यांचा पैसा किंवा ॲडव्हान्सच पेमेंट, ते तर सर्वात उत्तम. आमचं काही सेल्स इमिजिएट सेल्स असतात, कारण आम्ही कस्टमरकडे इन्स्टॉलेशन करतो आणि आम्हाला ते इमिजिएट पैसे देतात. तर आणि पण सप्लायर्सला आम्हाला पैसे 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी द्यायला लागतात. सो हे जेव्हा तुम्ही मॅनेज करता, तेव्हा तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेज होतं त्याच्यातनं. फक्त ह्याच्यात तुम्हाला एक एन्श्युअर करायला लागतं, की तुमचा धंदा किंवा तुमचा सेल्स व्हॉल्यूम किंवा सेल्स रेव्हेन्यू तुम्ही कॅश लॉस करत नाही आहात ना. म्हणजे तुमचे दर महिन्याला काहीतरी फिक्स्ड एक्सपेन्सेस असतात. तुमच्या लोकांचे पगार, भाडी, लाईट बिल्स, एट्सेट्रा, एट्सेट्रा. ह्या ज्या म्हणजे तुम्ही एकही माल विकला नाही तरीसुद्धा तुम्हाला हा खर्च करावाच लागतो. तर त्याच्यापेक्षा तुमचं कॅश प्रॉफिट दर महिन्याला जास्त आहे, हे तुम्ही जर एन्श्युअर नाही केलं तर तुमचा लॉस होऊ शकतो किंवा वर्किंग कॅपिटलचे इश्यूज होऊ शकतात. पण नॉर्मली वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी हे सगळ्यात उत्तम सोय आहे, की तुम्ही निगोशिएट करा तुमच्या सप्लायर्सशी, तुमच्या कस्टमर्सशी. आणि तुमचा प्रॉडक्ट एवढा महत्त्वाचा असू देत, महत्त्वाचा म्हणणं चुकीचं आहे, तो इतका त्याला डिमांड असा असावा की लोक त्याला आयदर ॲडव्हान्स किंवा इमिजिएट पेमेंट किंवा कमीत कमी क्रेडिट टर्म्सवर तयार होतील आणि त्याच्यामध्ये हे मॅनेज करता येतं मग. नक्कीच. सागर, आणि एक प्रश्न असा, या 24 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही बरेच B2B आणि B2C कस्टमर हँडल केले. या व्यतिरिक्त तुम्ही बरेच SKU पण तुमच्याकडे आहेत. म्हणजे जरी इझी ड्रायची सुरुवात एका सिस्टीमने सुरू झाली असली, तरी आज तुमच्याकडे 15 निदान SKU आहेत. आता बिझनेसने SKU कधी आणावेत, कोणत्या स्टेजला आणावेत
आणि ते आणण्यासाठी नक्की काय विचार केला पाहिजे? म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन कसा असला पाहिजे? सो एक तर SKU म्हणजे स्टॉक कीपिंग युनिट्स. हे जर हो. इन केस आपल्या श्रोत्यांना माहीत नसेल तर म्हणून सांगितलं. तर एकाच प्रॉडक्टचे मल्टिपल व्हेरियंट्स असू शकतात आणि मल्टिपल प्रॉडक्ट्स असू शकतात. तर आपण आत्ता जेव्हा SKU म्हणतो तेव्हा आपण मल्टिपल प्रॉडक्ट्सबद्दल बोलतोय. तर ते कधी आणावेत ह्याची 2 कारणं असतात किंवा आमच्या बाबतीत आम्ही 2 कारणांसाठी त्या गोष्टी करतो. एक म्हणजे जेव्हा आम्ही मार्केटमध्ये फिरत असतो तेव्हा मार्केटमधनं डिमांड येतो. म्हणजे काही कस्टमर्स आम्हाला सांगतात, की "अहो तुमच्याकडे हे नाही आहे का? किंवा तुम्ही हे का नाही डेव्हलप करत असा प्रॉडक्ट?" तर त्या वेळेला आम्ही त्याच्याबद्दल डिस्कशन करतो आणि तो प्रॉडक्ट आणायचं ठरवतो. दुसरं कधी-कधी आम्हालाच बसल्या-बसल्या आयडियाज सुचतात, की "अरे असा प्रॉडक्ट करायला काय हरकत आहे?" किंवा "हा प्रॉडक्ट केला तर चालेल." आणि मग ह्या दोन्हीमध्ये ऑब्व्हियसली सक्सेस रेट म्हणजे तो प्रॉडक्ट किती खरंच चाललाय मार्केटमध्ये हे वेळच ठरवते. कारण त्या एका कस्टमरने सांगितलं किंवा 5 कस्टमर्सनी सांगितलं म्हणून तुम्ही नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केलात आणि उरलेल्या 100 लोकांनी तर त्याला रिजेक्ट केलं, तर तो प्रॉडक्ट कदाचित चालणार नाही आहे. आणि तसंच तुमची पण जी आयडिया तेव्हा तुम्ही पहिल्यांदा विचार करताना असं वाटतं, की "अरे वाह! म्हणजे हे तर म्हणजे लॉटरीच लागली." पण कदाचित तो प्रॉडक्टसुद्धा सक्सेसफुल होईलच असं नाही. सो हे आयडियाज येतात. आम्ही SKUज ठरवायचे निर्णय युजुअली ह्या 2 कारणांमुळे घेतो. अगदी कधी-कधी एक तिसरं कारण असतं, पण ते आमच्या केसमध्ये रेअरली होतं. ते म्हणजे कॉम्पिटिशननी काहीतरी लाँच केलंय, की कॉम्पिटिशननी ते मार्केटमध्ये आणलंय. तर आता त्यांनी ह्याच पहिल्या 2 कारणांमुळेच युजुअली आणलेलं असतं. पण ते आणलंय तर तेव्हा आम्हाला तो ट्रिगर मिळतो. पण हे आमच्या इझी ड्रायच्या बाबतीत हे रेअरली होतं कारण आम्ही तू मगाशी म्हणालीस तशी मोस्ट प्रॉडक्ट्समध्ये आम्ही फर्स्ट मूव्हर्स आहोत. जसं आपण मगाचपासून एका पुली बेस्ड सिस्टीमबद्दल बोलतोय. त्या पुलीचं सगळं डिझाईन, प्रॉडक्ट्समध्ये वापरलं जाणारं रॉ मटेरियल ह्याच्यावर जसं आम्ही फोकस केलेला आहे, तसंच इझी ड्रायनी वॉल माउंट स्टँड्स ह्याच्यावर पण पहिल्यांदी आम्ही आणले ते. म्हणजे नाहीतर फ्लोअर स्टँड्सची चलती होती किंवा एक झुला म्हणायचो तशा प्रॉडक्टची चलती होती. पण वॉल माउंट स्टँड्स हे पण जागा अडवणारी प्रॉडक्ट्स आहेत. तर ते पण इझी ड्रायनीच पहिल्यांदी मार्केटमध्ये आणलं. तसंच अजून काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. तर हे आणताना ती 2 कारणं कॉमन असतात. कधीतरीच कॉम्पिटिशन ते पुश करतं आमच्या डोक्यात, की आपण असाही प्रॉडक्ट काढायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे तू आत्ता म्हणालास त्याप्रमाणे तुमचा ॲपिटाईट असला पाहिजे एखादं प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे की नाही. त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत, जर ते चाललं तर चांगलं आहे. पण नाही जर चाललं तर तुम्ही तेवढं सहन करता आलं पाहिजे तुमच्या उद्योगाला. अगदी. आता तू एक विषय आता बोलताना सहज तुझ्याकडून आलं की कॉम्पिटिटर ॲनालिसिस. तर आपला कॉम्पिटिटर कोण आहे? किंवा आपलं सबस्टिट्यूट कोण असू शकतं? याचा अभ्यास तुम्ही कसं करता? एकतर लकीली आमच्या प्रॉडक्टच्या केसमध्ये हे म्हणजे सर्वदूर दिसणारा प्रॉडक्ट आहे म्हणूया. म्हणजे प्रत्येक घरात वॉशिंग मशीन असो अथवा नसो, कपडे धुतले जातात, वाळत घातले जातात. त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन फार घराच्या खिडक्यांपासनं, रेलिंगपासनं, नायलॉनची दोरी ते अजून काय वाट्टेल ते म्हणजे टॉप एंडला म्हणायचं झालं तर जे हॉट किंवा वॉर्म ड्रायर्स असतात ऑटोमेटेड, तिथपर्यंत आमची रेंज आहे. सो आमचे कॉम्पिटिटर्स ॲक्च्युली आमचे कॉम्पिटिटर्स नाहीच आहेत. हे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे ते कॉस्ट कंपॅरिझन किंवा आम्ही जेव्हा म्हणतो की आमचा प्रॉडक्ट समज ₹5,000 ला तुमच्याकडे घरी इन्स्टॉल करून मिळेल, तर तेव्हा आमची कंपॅरिझन नायलॉनच्या दोरीपासनं त्या 50,000-60,000 हजाराच्या ड्रायरपर्यंत कुठेही होते. आणि मग त्यामुळे आम्हाला ती सगळी रेंज हँडल करायला लागते. सो कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस आम्ही कसं करतो तर आत्ता ओव्हरऑल मार्केटमध्ये आमची सेल्स फोर्स फिरत असते किंवा आम्ही म्हणजे तिघं आम्ही 3 डिरेक्टर्स आहोत आत्ता इझी ड्रायला आणि आमचे हेड ऑफ सेल्स आहेत तर आणि सेल्स टीम अशी आम्ही एक 8 ते 10 लोकांची जी टीम आहे ती मार्केटमध्ये डायरेक्ट कस्टमर्स किंवा हार्डवेअर स्टोअर्स किंवा ऑनलाईन काय चाललं आहे ह्याच्यावर लक्ष ठेवून असते. आणि जितके मी म्हटलं तसं 24 वर्षांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला कस्टमर फीडबॅक भरपूर आहे. तर ह्या सगळ्या इनपुट्स एकत्र करून आम्ही आमच्या कॉम्पिटिशनला टॅकल करतो असं म्हणूया. बरेचसे बाकीचे कॉम्पिटिटर्स जे आहेत ह्या एरियामध्ये काम करणारे त्यांचे बाकीचे प्रॉडक्ट्स पण आहेत. आम्ही आत्तापर्यंत क्लोज ड्राईंग सिस्टम्सवरच फोकस केलेला आहे. सो त्यामुळे आम्हाला तो कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस करताना ह्याच गोष्टींचा विचार करायला लागतो, की कपडे लोकं कुठे वाळत घालतात, कसे वाळत घालतात, त्यांच्या सोयीचं काय आहे, नाही आहे, ह्याच्यावर लक्ष दिलं, की आम्हाला ते टॅकल करता येतं. 24 वर्षांचा अनुभव म्हणजे बऱ्याच गोष्टी डॉक्युमेंटेड पण असतात. आता अभ्यास करताना एस-ओ-पी करायला पाहिजे, ते डॉक्युमेंट करायला पाहिजे. पण प्रत्यक्षात असे एस-ओ-पी असतात का?
ते डॉक्युमेंट केले जातात का? आणि फुल प्रूफ नेमकं काय असतं? सो SOPs असतात. SOPs म्हणजे परत मगाशी मी जसं SKUचा फुल फॉर्म सांगितला. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. सो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे एखादा धंदा 24 वर्ष कन्सिस्टंटली, सो 24 वर्ष आपण मगाचपासून म्हणतोय, पण हा ब्रँड एवढा मोठा होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कन्सिस्टन्सी आणि कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर सेंट्रिक सर्व्हिस. मी हे म्हणणार नाही की 100% कस्टमर्स आमच्याबरोबर खुश आहेत. आय एम शुअर तिथे एक 10 लोकं अशी असतील ज्यांच्या आमच्याकडनं ॲक्सिडेंटली काहीतरी दुखावलं गेलं असेल, त्यांच्याकडे कधीतरी सर्व्हिस नीट नाही झाली. पण जवळजवळ 99% आणि विच इज अ बिग मेजॉरिटी, म्हणजे एवढं करता आलं ह्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान दोन्ही आहे. तर ते करत राहण्याचं कारणच आहे की आमच्याकडे सगळ्या प्रोसेसेस डिफाईन्ड आहेत. ते SOPs स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मॅन्युफॅक्चरिंग साईडला ॲज वेल ॲज एकदा का कस्टमरसमोर आमची माणसं गेली की त्यांनी तिथं काय काय करायला हवं हे लिहून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक जो माणूस होतो जॉईन होतो त्याला त्याचं ट्रेनिंग दिलं जातं की तिथं जाऊन काय काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे. सगळं काम झाल्यानंतर, कारण आम्ही ड्रिलिंगचं काम असतं आमच्या इन्स्टॉलेशनच्या वेळेस, तर त्याच्यानंतर साफसफाई करताय की नाही. आणि हे कित्येक कस्टमर्सनी, म्हणजे मी हजारोच्याही पुढे, म्हणजे लाखो म्हणायला हरकत नाही, कस्टमर्सनी हा आम्हाला आवर्जून फीडबॅक दिलेला की आमच्याकडे काहीतरी काम झालं असं आम्हाला वाटलंही नाही. म्हणजे समज घरात कोणीतरी एक व्यक्ती आहे, काम करायला आमची माणसं गेली आणि दुसरा व्यक्ती 1-2 तासांनी आला, तर हे झालं पण काम, पण मग काहीच म्हणजे इथं दिसत नाही आहे पसारा, असं इतकं कौतुक होईल अशी. सो फक्त मॅन्युफॅक्चरिंग साईडला नाही, तर कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर एंडला पण ह्याचे SOPs लिहिले गेलेले आहेत. ते फॉलो केले जातात. आता अगदी अकाउंट्स साईडला किंवा सेल्स टीम साईडला SOPs आहेत का, तर आमच्याकडे नाही आहेत. पण त्याचं पण एक ओव्हर द इयर्स जे आम्ही शिकत आलो आहे त्याची माहिती किंवा काय कोणाला सांगावं, नाही सांगावं, काय कॉन्व्हर्सेशन्स असावी, दुकानदारांशी कसं बोलावं, बिल्डर्सशी कसं बोलावं, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीशी कसं बोलावं, काय आपण ऑफर करतोय नाही करतो, ह्या सगळ्या आम्ही गोष्टी पास ऑन करतो. त्या SOP फॉर्ममध्ये कधी असतात, कधी नसतात. पण मॅन्युफॅक्चरिंग साईडला डेफिनेटली, सर्व्हिस साईडला डेफिनेटली. तू आता बोलताना म्हणालास की SOPs लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे काही निर्णय आपसुकच त्या जसं काही रिटन डॉक्युमेंट आहे त्याप्रमाणे घेतले जातात. हं. याचा अर्थ तुमचा स्पीड त्यामुळे वाढतोय. हो. तर मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही निर्णय घेताना तुम्हाला लागणारा वेळ आणि वेग या सगळ्याचं समीकरण नेमकं कसं गुंफता? हे थोडंसं अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्स त्या डिसिजनचा, ह्या 2 गोष्टींवर अवलंबून असतं. सो कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला ते अर्जंट आहे का? कदाचित महत्त्वाचं नसेल, पण ते आत्ताच त्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे. तर तो तसा पॉईंट असेल, तर तेव्हा तो अर्जंटली घ्यायला लागतो निर्णय. तर SOPs बद्दल जे बोलतोय ना, त्या युजुअली क्वालिटी एन्शुअर करण्यासाठीच्या गोष्टी असतात. SOPsनी नेसेसरीली निर्णय नसतो घ्यायचा. ओके. त्यामुळे डिसिजन्स किंवा त्याचं टायमिंग हे SOPsवर ठरलेलं नसतं. ओके. हा पार्ट रिजेक्ट करायचा आहे, ह्याच्यासाठी SOP असू शकते, की ह्याच्यात काहीतरी डिफेक्ट मिळाला म्हणून तो रिजेक्ट करायचा आहे, किंवा ह्या स्टेप्सनी आपण हा प्रॉडक्ट असेंबल करणार आहोत, ह्याच्यासाठी SOP असतो. सो ते आपण जेव्हा निर्णय किंवा टायमिंगबद्दल बोलतो, ते जास्त कंपनीच्या लेवलला, किंवा हा प्रॉडक्ट आणायचा की नाही, कोट काय द्यायचं, लीड टाईम किती सांगायचा वगैरे, ह्या गोष्टींवर बद्दल जर बोलत असलो, तर त्याच्यात अर्जंट आणि इम्पॉर्टंट ह्या 2 गोष्टी, म्हणजे महत्त्वाचं काय आहे आणि अर्जंट किंवा तातडीचं काही आहे का, या 2 गोष्टींचा विचार करून आम्ही निर्णय घेतो. आणि तसाच घ्यावा. आपण खरं तर पर्सनल आयुष्यात पण तसंच वागत असतो, पण आपण हे शब्द जडजड जार्गन्स न वापरता आपल्याला वाटतं की आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण एक्झॅक्टली हेच करत असतो आपल्या पर्सनल आयुष्यात पण, की आत्ता काय करायची गरज आहे, हे आत्ता नाही झालं तर काय होईल, त्याच्या बेसिसवर आपण काही निर्णय घेतो. काही महत्त्वाचे असतात म्हणून निर्णय घेतो, आणि नाहीतर मग उरलेल्या गोष्टींना आपण एक सर्टन प्रायोरिटी सेट करतो आणि त्याप्रमाणे आपण त्या टॅकल करत जातो. सो युजुअली आम्ही त्याचं समीकरण असं जुळवतो, की त्या मोमेंटला काय अर्जंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे, आणि काय आपण थोडे काही दिवस, काही आठवडे पुढे ढकलू शकतो. ह्याच्यावर बेस्ड कंपनी लेवलचे किंवा मॅनेजमेंट लेवलचे निर्णय घेतले जातात. SOPs सुसूत्रता आणते सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे उरलेल्या टीमला सारखं कंटिन्युअस आम्हाला काहीतरी सांगावं लागतंय, विचारावं लागतंय, हे करावं लागू नये म्हणून SOPs. पण मॅनेजमेंट टीमला म्हणूया, त्यांच्यासाठी हे कंटिन्युअस काय म्हणतात त्याला, चॅलेंज असतो म्हणूया, की काही ना काहीतरी नवीन घडत असतं रोज. तर ते करावंच लागतं हँडल तसं. तू आता चॅलेंज शब्द म्हणालास, तर माझा पुढचा असा प्रश्न आहे, की कम्फर्ट झोन
आता 24 वर्ष एवढा एक्सपिरियन्स, तर कम्फर्ट झोन येतो का? तो चांगला आहे का वाईट आहे? आणि तो ओळखून त्यातनं बाहेर कसं पडता तुम्ही? परत एकदा आपल्या पर्सनल आयुष्यासारखं आपल्याला सगळ्यांना कम्फर्ट झोन हवाच असतो. आपण नोकरी करताना, ट्रिपला गेलो काय, कुठेही म्हणजे जे काही करत असतो त्याच्यात आपल्याला कम्फर्टेबल बसण्यापासून सगळंच कम्फर्ट झोनच आपण चेज करत असतो, त्याच्याच मागे असतो. तर अनफॉर्च्युनेटली माझं मत असं आहे की बिझनेसमध्ये कम्फर्टेबल होता कामा नये. फ्रँकली नोकरीत पण होता कामा नये, पण बिझनेसमध्ये तर कधीच कम्फर्टेबल होता कामा नये. कारण तुम्ही कम्फर्टेबल झालात ह्याचाच अर्थ तुम्ही गोष्टी थोड्याशा आणि एस्पेशली कस्टमर्स तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घ्यायला लागता. किंवा सप्लायर्सला टेकन फॉर ग्रांटेड घ्यायला लागतात, तुमच्या एम्प्लॉईजला टेकन फॉर ग्रांटेड घ्यायला लागतात. तर ते होता कामा नये. त्यामुळे कम्फर्ट झोन म्हणजे जिथे अगदीच तुम्ही कंटिन्युअसली स्ट्रेसमध्ये नाही आहात, तुमचं अखंड ब्लड प्रेशर वाढलेलं नाही आहे. ह्याच्या पलीकडची स्टेज नक्की म्हणजे ह्याच्या आधीची म्हणूया आपण नक्की अचीव्ह करावी, की जिथे तुम्हाला अगदी कंटिन्युअस टेन्शन नाही आहे. पण तुम्हाला टेन्शनच नाही आहे, स्ट्रेसच नाही आहे, असा दिवस बिझनेसमध्ये असू शकत नाही. ओके. आणि तो असेल तर काहीतरी चुकलं आहे, मी तर म्हणेन. ओके. कारण प्रत्येक उद्योजकाला काही ना काहीतरी नवीन सुचत असतं, नवीन चॅलेंज असतो. कधी पैशाचा प्रॉब्लेम असतो, कधी रॉ मटेरियलचा, कधी कोणीतरी माणूस आजारी पडतो, कधी कधी कोणीतरी एक असतं. आणि आजकालचे नवीन चॅलेंजेस असे आहेत की सोशल मीडियावर एक बॅड रिव्ह्यू आला, एक गुगल रिव्ह्यू चुकला तरी इथं पॅनिक मोडमध्ये जायला होतं. कारण त्याचं रिझल्ट किंवा कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो ज्याला आपण, तो काहीही वाटेल ते होऊ शकतो. तर हे असे सुद्धा चॅलेंजेस असू शकतात. तर कम्फर्टेबल नका हो, कम्फर्ट झोनमध्ये जाऊ नका. टेन्शन घेऊन कंटिन्युअसली अरे काहीतरी करायला पाहिजे, अरे काहीतरी घडायला पाहिजे असं वागायची गरज नाही. पण कम्फर्टेबल नक्की नका हो आणि कम्फर्ट झोन नको, मी तर म्हणेन. म्हणजे माझं म्हणणं कम्फर्ट झोन येता कामा नये. तुम्ही यू नीड टू बी ऑन युअर टोज. ओके, ऑल द टाईम. ॲक्च्युली तुझ्याबरोबर बोलताना असं लक्षात येतंय की व्यवसाय सुरू करायचा आणि मग मी मस्त ऑफिस काढणार आणि मग मी ह्याला बोलवणार, तो येईल, माझे 100 कस्टमर असतील आणि माझी आयडिया एकदम झकास आहे. हे सगळे शब्द आहेत. ते असं रोझी पिक्चर वाटतं. असं वाटतं की मी पण व्यवसाय करणार, मी पण 10 लोकांना कामाला ठेवणार. हे सगळं आहे खरं. पण आता तुझा अनुभव, तुमचा व्यवसायाचा प्रकार बघता 1 सोपं म्हणेन आणि 10 हे अवघड म्हणेन. असं 1 ते 10 स्केलवर तू तुझा बिझनेस, त्याला लागणारे कष्ट याला किती स्कोर देशील? 6-7 तरी. एक सोपं आहे ना? हो, हां, 1 तर सोपं मग आहे. 10 जर अवघड असेल तर 6-7 तरी कमीत कमी. आणि काही दिवस असे असतात की जेव्हा ते 9-10 पण असतं. पण ॲव्हरेज धरलं तर 6-7 तरी नक्की. 1च्या दिशेला हे नसतं. ओके. आणि तू मगाशी म्हणालीस तसं बिझनेस करणं इम्पॉसिबल नक्की नाही आहे. हजारो, लाखो, करोडो लोकं जगभर हे करतात. पण परत अनफॉर्च्युनेटली कशामुळे हे झालंय मला माहीत नाही. सोशल मीडिया असू शकतं, इंटरव्ह्यूजमुळे असू शकतं. पण खूप जास्त रोझी पिक्चर पेंट केलं जातं व्यवसाय चालू करण्याबद्दल, स्टार्टअप्सबद्दल. आणि लोकं फक्त कुठले स्टार्टअप्स पॉप्युलर झालेत, कुठले पटकन युनिकॉर्न लेवलला पोचलेत, म्हणजे $1 मिलियन किंवा जे काही लेवल्सला क्रॉस झालेत, ह्याच्याबद्दलच चर्चा होतात. पण चॅलेंजेस काय आहेत, स्ट्रगल्स काय आहेत, डे टू डे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि त्याच्यामुळे त्या उद्योजकावर किंवा नवीन काहीतरी आयडिया ज्यांनी काढली ह्याच्यावर येणारा ताण, त्याच्या टीमवर येणारा ताण, ह्याच्याबद्दल चर्चा होत नाही. आपण त्याच्याबद्दल डिटेल नको बोलायला. मला एवढंच म्हणायचं की चॅलेंजिंग असतात गोष्टी. सो असं इमॅजिन नका करू की माझी प्रत्येक आयडियाच आउट ऑफ द वर्ल्ड आहे. कारण आजकाल खूप पटकन सिमिलर बिझनेसेस येऊ शकतात, कॉम्पिटिशन येऊ शकते आणि अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस येऊ शकतात. तर त्यामुळे परत मगाशी म्हटलं तसं बी ऑन युअर टोज आणि मग कष्ट करत राहा. नक्की रिझल्ट्स नक्की मिळतात. असं नाही आहे की ह्याच्यात पडूच नये, व्यवसाय करूच नये, हे अजिबातच नाही. फक्त ते रोझी पिक्चरच्या नादात जाऊ नका. नक्कीच. म्हणजे तू म्हणतोय तसा मंत्राच आहे हा, की कष्ट करत राहा, प्रामाणिक राहा, तर तुम्ही व्यवसायात प्रगती करू शकाल. पण तरीसुद्धा मी योग्य मार्गावर आहे की नाही, हे समजण्यासाठी काही डूज आणि डोंट्स सांगशील का आम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची व्हॅल्यू सिस्टीम. व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे माझ्या MBAच्या वेळेस आम्हाला एथिकल बिझनेस आणि एथिक्स ऑफ बिझनेस ह्याच्यामधला फरक सांगितला होता. सो कदाचित काय बंदुकी किंवा गांजा किंवा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन विकणारा माणूस जो असेल, तो एथिकल बिझनेस आहे की नाही ह्याच्याबद्दल वाद होऊ शकतो.
पण तो बिझनेस करत असताना त्यांनी बिझनेस एथिक्स जर नीट फॉलो केलं तर त्याचा धंदा नीट चालेल. ओके, तर त्यामुळे आपण त्याच्यात न अडकता तुमचा बिझनेस तुम्ही एथिकली करा. म्हणजे टॅक्स चुकवेगिरी करू नका, लोकांचे पगार बुडवू नका, लोकांना फसवू नका, कस्टमर्सला खोटे कमिटमेंट्स देणं किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये जे नाहीच आहे त्याचे उगाच काहीतरी धुळफेक करू नका, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे साधारण नियमबद्ध जेवढं वागता येईल 100%च खरं तर, पण ते वागा. ओके, त्यामुळे तुमची व्हॅल्यू सिस्टीम, तुम्ही कुठल्या मूलतत्वांवर काम करणार आहात ते ठरवून घ्या. आणि ते ठरल्यानंतर शक्यतो किंवा काहीही झालं तरी, असं म्हणायला हरकत नाही, खरं तर काहीही झालं तरी त्याच्यापासून लांब जाऊ नका. पण मग कधी एखादी इन्स्टन्स येऊ शकते तुमच्या 24 वर्षाच्या सारख्या करिअरमध्ये की जेव्हा तुम्हाला काहीतरी निर्णय तुमच्या मताविरुद्ध नॉर्मल घ्यायला लागू शकतात. पण तेवढे वगळता ते अगदी एक्सेप्शन्स असू द्या, ते एक. त्याच्यानंतर तुमची क्वालिटी, म्हणजे ते आधीच्या व्हॅल्यू सिस्टीमशीच लिंक्ड आहे. तुम्ही जे काही प्रॉडक्ट, आपण आत्ता जास्त प्रॉडक्ट्सबद्दल बोलतोय, हे सर्व्हिसलाही ॲप्लिकेबल आहे. सर्व्हिस थोडी बदलत राहू शकते कारण प्रत्येक कस्टमर वेगळा असतो. प्रॉडक्ट जरा रिजिड किंवा फिक्स्ड असतो. पण तुमच्या प्रॉडक्टमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. लोकांनी, एका माणसाने दुसऱ्या माणसाला जर रेकमेंड केलं तुमचं नाव की अरे हे इथं जा किंवा हा प्रॉडक्ट घे, तर तो प्रॉडक्ट त्या दुसऱ्या माणसाला पण तसाच मिळाला पाहिजे. नाहीतर मग ऑब्व्हियसली तिसऱ्या माणसापर्यंत मग बातमी वेगळी पोचते की अरे नाही, ह्याला चांगला एक्सपिरियन्स आला होता पण मला काही फारसा चांगला नाही आला बरं का, असं ते बदलत जाऊ शकतं. त्यामुळे ते नीट करत राहा. हे झालं म्हणजे आउटसाईड फेसिंग पॉईंट्स. आणि इंटरनली तुम्हाला फायनान्स कळलाच पाहिजे. तुम्हाला तुमचं सगळं गणित नीट बसवता आलीच पाहिजेत, ती जुळलीच पाहिजेत. आणि आपण मगाशी म्हणालो तसं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, कॅश लॉस दर महिन्याचा होत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस ठेवलाच पाहिजे. सो ह्या 2-3 गोष्टी सांभाळणं जरुरी आहे. म्हणजे अजून ती लिस्ट तशी मोठी असते, पण मी म्हणेन की ह्या 3 गोष्टी, तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर व्हॅल्यू सिस्टीम्स आणि कन्सिस्टन्सी, या सगळ्यामधली ही नीट ठेवा. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टन्सी ऑब्व्हियसली इज द की फॉर एव्हरीथिंग. म्हणजे पर्सनल लाईफ काय, बिझनेस काय, नोकरी काय, सगळीकडे तुम्ही कन्सिस्टंटली चांगलं केलं किंवा कन्सिस्टंटली जरी केलं तरीसुद्धा त्याचे रिझल्ट चांगलेच येतात. सागर, आणि एक प्रश्न विचारते. इझी ड्रायचं बिझनेस मॉडेल बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि मग आफ्टर सर्व्हिस पण आहे, म्हणजे तुम्ही इन्स्टॉलेशन पण करून देता. हो. अशा 3 सेगमेंट जे इटसेल्फ इज अ बिझनेस मॉडेल, म्हणजे 3 बिझनेस मॉडेल आहेत हे. हो. तर अशा 3 सेगमेंटमध्ये तुम्ही काम करताय, गेली 24 वर्ष, एवढं गुडविल आहे तुमचं. तुझ्याकडनं आम्हाला बिझनेसचा सक्सेस फॉर्म्युला ऐकायला खूप आवडेल. माझ्या दृष्टीने बिझनेसचा सक्सेस फॉर्म्युला असं खरं तर नसतं. म्हणजे का, तर प्रत्येक केस, प्रत्येक बिझनेस, प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते. मी MBA करत असताना आमचे जेवढे प्रोफेसर्स होते त्या सगळ्या, मी एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये सिम्बॉयसिसमधनं MBA केलं होतं. त्यामुळे तिथं सगळी मिनिमम 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्सवाली स्टुडंट्स किंवा माझे क्लासमेट्स होते. आणि ते 3-4 वर्षापासून 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेली लोकं पण त्या क्लासमध्ये होती. तर आम्ही गप्पा मारताना गप्पा म्हणजे क्लासमध्ये काहीतरी केस स्टडी चालली आहे वगैरे, तर लोक त्यांचे पर्सनल, त्यांच्या कंपनीतले प्रश्न पण विचारायचे. आणि मी खरं सांगतो, टोटल साधारण समज आम्हाला 20 प्रोफेसर्स असतील त्या 2-2.5 वर्षात. तर त्या 20 प्रोफेसर्सपैकी एकाही प्रोफेसरनी गणितासारखा फॉर्म्युला सांगितला नाही. ते त्यांच्या प्रत्येक उत्तराची ऑलमोस्ट, म्हणजे असा जर काही प्रश्न विचारला की मी ह्या केसमध्ये काय करू, की ते डिपेंड्स यांनीच सुरुवात करायचे. ओके, त्यामुळे माझ्या मते फॉर्म्युला हे मॅथ्स आणि ह्याच्यात अकाउंट्स किंवा ह्याच्यामध्ये शक्य आहे. बिझनेससाठी फॉर्म्युला हे अवघड आहे माझ्या दृष्टीने सांगणं. पण मी मगाशी सांगितलं तसं की तुम्हाला पॅशन हवं. ओके, हे काम करत राहण्याचं, कारण हाईज आणि लोज, तुम्हाला अप्स अँड डाऊन्स फेस करायला लागणार आहे. तुम्हाला चॅलेंजिंग दिवस असणार आहेत. कधी फायनान्शियल असेल, कधी काहीतरी प्रोडक्शनचा इश्यू असेल, कधी कुठला तरी एम्प्लॉईचा इश्यू असेल, कधीतरी एखादा अवघड कस्टमर तुमच्यासमोर असेल, त्याच्या ईमेल्स किंवा फोन कॉल्सला उत्तर देत असाल. आणि मग चांगले दिवस असतात की धंदा भरपूर झाला, सेल भरपूर झाला, सगळं छान चाललं आहे. ह्या सायकल्स आहेत. हे तर तुमच्या डायरेक्टली कंट्रोलमध्ये म्हणूया असू शकणाऱ्या. मग बाहेरच्या गोष्टी असतात. कोविडसारखी गोष्ट असते, गव्हर्नमेंट काहीतरी रूल्स बदलते, कुठेतरी काहीतरी युद्ध वेगळीकडे होतं आणि आपल्याकडे रॉ मटेरियल सप्लायच अफेक्ट व्हायला लागतो. सो ह्या सायकल्स तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजेत. आणि
तुमचा फोकस जाता कामा नये बिझनेसवरनं. तुम्ही जे करताय, कारण एकतर तुमची सगळी टीम तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही एकटे नसता, युजली डिरेक्टर्स असतात, एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट टीम असते, पण तुम्ही ही जी एक 4-5-8 लोकांची टीम असेल, त्या लोकांवर बऱ्याच गोष्टी, बऱ्याच जणं अवलंबून आहेत आणि तुमच्या बिझनेसची कंटिन्युटी अवलंबून आहे. तर त्यामुळे त्या केसमध्ये तुम्हाला फोकस हलून नाही चालत. सो पॅशन पाहिजे, तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुमचा फोकस जाता कामा नये. आणि दरवेळेला आपण ह्याच्याबद्दल बोललो नाही, पण दरवेळेला तुमच्या बिझनेस किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी युनिक असेल, काहीतरी इनोव्हेटिव्ह असेल, काहीतरी डिसरप्टिव्ह असेल, अशी अपेक्षा ठेवू नका. असेलच मग ते असेल तर तुमचा धंदा चालण्याचे आणि सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात, हे तेवढंच खरं आहे. पण दरवेळेला काही सगळे जे धंदे निघत आहेत किंवा धंदे चालू होत आहेत ते सक्सेसफुलच ह्याच कारणामुळे होतात असं नाही ना. बाकीच्या गोष्टी ते जे ऑफर करतायत ते किती छान करतायत, किती कन्सिस्टंटली करतायत, त्याची क्वालिटी काय आहे, ह्याच्यावर पण धंदे चालतात. त्यामुळे फक्त माझ्याकडे काहीतरी एक युनिक आयडिया आहे, त्याचं जर नंतर काहीच झालं नाही किंवा तुम्ही त्याच्यात ते करताना जर माती खाल्लीत म्हणजे ॲक्च्युअल एक्झिक्युशन करताना, तर मग त्याचा काही उपयोग नाही. तर त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये गल्लत होता कामा नये. तुमची आयडिया अगदी साधी, सिंपल, खूप लोकांनी केलेली असून सुद्धा तुमचा सक्सेसफुल बिझनेस असू शकतो. आणि सक्सेस परत आपल्या 3 इडियट्समधल्या रणछोडदासनी सांगितलं होतं तसं, ते सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलन्स के पीछे भागो, सक्सेस झक मार के आपके पीछे आ जाएगी. त्याच्यासारखं आहे. ते खरंच आहे वाक्य, की एक्सलंट, नीट, कन्सिस्टंट काम करत राहा. फायनान्शियल सक्सेस किंवा नाव होणं हे त्याच्याबरोबर येईल नंतर. पण तुम्ही फक्त मला आत्ताच 10 कोटीची, 100 कोटीची, 500 कोटीची कंपनी करायची हे पहिल्याच दिवशी जर त्या विचारात अडकलात तर तुम्ही कदाचित डायग्रेस होऊ शकता, कदाचित तुमचा फोकस हलू शकतो, तुमचं एक्झिक्युशनमधले चॉईसेस चुकू शकतात. तर ते होता कामा नये. आय थिंक मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की फॉर्म्युला नाही आहे, पण हे 2-3 पॉईंट्सकडे लक्ष देणं जरुरी आहे. नक्कीच. म्हणजे ॲक्च्युली हा रियालिटी चेक आहे. म्हणजे नवीन ज्यांना बिझनेस सुरू करायचा असतो त्यांना असं वाटतं की हां, हे ABCD हे सगळं कागदावर अगदी छान दिसतंय. आता मी सक्सेसफुल होणारच. तो होऊ शकतोच, पण एक्झिक्युशन आणि तुमचं पॅशन आणि कन्सिस्टन्सी फार महत्त्वाचं आहे. सागर, आपण आत्तापर्यंत बोलतोय त्याच्यावरनं तू काय सांगशील, बिझनेस करावा का करू नये? बिझनेस करावा का करू नये हा तसा वैयक्तिक प्रश्न आहे. का? परत तेच मगाशी मी डिपेंड्स म्हटलं तसं मी चांगलं शिकलो MBAमध्ये. तर हा खूपच वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर. कारण त्याला नोकरीपेक्षा रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुम्हाला सिग्निफिकंटली जास्त लागते, ह्याच्या वाद नाही. कारण नोकरीमध्ये ना आपण तू मगाशी ज्या कम्फर्ट झोनमध्ये बद्दल बोललीस, त्या कम्फर्ट झोनमध्ये असतो आपण नोकरीमध्ये. म्हणजे नोकरीमध्ये आपल्याला माहीत असतं की आपल्याला प्रमोशन मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे. ओके, की किती तास काम करायचं आहे, त्याच्यात काय एरर फ्री काम करायचं आहे, बॉसशी जरा छान ठेवायचे संबंध, असं वगैरे गोष्टी केल्या की युजली वाईट होत नाही. जोर काही कंपनीचं किंवा त्या बिझनेसचं काही वाईट होत नाही आहे, तोवर युजली बरं चालतं. त्यामुळे तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असता. तिथे अननोन रिस्क खूप कमी असतात नोकरीमध्ये. म्हणजे अचानक वादळ खूपच रेअरली येतं नोकरीमध्ये. व्हेअरएज बिझनेसमध्ये अखंड कधीही ती रिस्क असतेच. मी मगाशी ऑलरेडी बोलून झालं आहे तसं खूप वेगवेगळ्या कारणांनी बिझनेसेस अफेक्ट होतात. आणि बिझनेसेस जेव्हा अफेक्ट होतात ना, तेव्हा ते फाउंडर्स किंवा टॉप मॅनेजमेंटच अफेक्ट होते खरं तर. आणि मग ते खूप प्रयत्न करतात मनापासनं आणि पूर्णपणे की त्याचा इफेक्ट त्यांच्या एम्प्लॉईजवर होऊ नये. आपल्याला वाचताना आणि सोपं वाटतं किंवा वाईट पण वाटतं, राग येतो कधी कधी की 50 लोकांना काढून टाकलं, 1000 लोकांना काढून टाकलं. पण तो सोपा निर्णय नसतो. म्हणजे तो काही असं उगाच हाऊस आहे म्हणून ती लोक काढत नाहीत. तर त्यामुळे तिथं चॅलेंजेस जे आहेत ना ते थोडंसं मला कधी पूर्वी कोणीतरी सांगितलं होतं, हे किती ॲप्रोप्रिएट वाक्य आहे पॉडकास्टमधलं मला माहीत नाही, पण तुमची जरा थोडीशी मोठी चमडी लागते बिझनेस करताना. ओके, तर जरा फटके सहन करायची ताकद पाहिजे. हे सगळे धक्के हँडल करता आले पाहिजेत. तुम्हाला सगळीकडनं प्रेशर्स असतात. जर तुम्ही फायनान्स घेतला असेल तर तिकडनं प्रेशर असतं, कस्टमरचं, एम्प्लॉईजचं, गव्हर्नमेंटचं प्रेशर म्हणजे कंप्लायन्स. ते प्रेशर म्हणजे हे नाही, थ्रेट नाही आहे ते, पण ते कंप्लायन्स. हे सगळे प्रेशर्स तुम्हाला हँडल करता आले पाहिजेत. आणि एक
मला माझं पर्सनल आवडतं वाक्य आहे की म्हणजे एक नोन वाक्य असं आहे की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. तर मला वाटतं बिझनेसमध्ये तुम्ही जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ वन असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट त्याच्यातली काहीतरी नीट यायला पाहिजे. तुम्ही आयदर इंजिनिअरिंग एक्सपर्ट असाल, तुम्ही फायनान्स एक्सपर्ट असाल, तुम्ही सेल्समधले एक्सपर्ट असाल, तुम्ही कुठले तरी एक एक्सपर्ट असायला पाहिजे त्याच्यातले. मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तेवढा त्याच्यातले जे हुशार लोक असतात, आयदर तुमचे ते डिरेक्टर पार्टनर्स असू शकतात, तुमचे एम्प्लॉईज असू शकतात, सिनियर मॅनेजमेंट, तर त्यांच्या मदतीने आणि तुम्ही ओपन पण राहायला पाहिजे त्यांच्या फीडबॅक, इनपुट्स, तुमचे कन्सल्टंट जे सांगतील तुम्हाला ते, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र सगळं झालं तर व्यवसाय नक्की करावा. व्यवसाय नक्की सक्सेसफुल पण होईल. पण तुम्ही खूप आडेमोठेपणा करत असाल आणि मलाच सगळं कळतं, मीच एकटा हुशार, मला तर जरा इश्यूज येऊ शकतात, येतातच ऑलमोस्ट म्हणेन मी. तेव्हा तुम्ही ओपन पाहिजे फीडबॅकला, क्रिटिसिझमला, आणि ते आधी म्हणालो तसं जरा फटके खायची तयारी पाहिजे. सागर, हे जे काही तू आम्हाला सांगतोय हे अनुभवाचे बोल आहेत बरं का, आणि आमच्या प्रेक्षकांना ह्याचे खूप फायदा होणार आहे. तू जे काही सांगतोयस की नाविन्याची तयारी, सतत बदल करायची तयारी, तुम्ही तुमच्या मानसिक आणि फिजिकल दोन्ही तयारी असली पाहिजे. खूप सगळं छान छान होणार आहे का? तर नाही, चॅलेंजेस येणार आहेत. हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याचा विचार करून मगच बिझनेसमध्ये उतरा. अगदी अगदी. सागर, तुझा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तू इथे आलास, तुझा वेळ आम्हाला दिलास. आमच्या सगळ्या प्रश्नांची ती उत्तरं जी काही होती ती तू ओपन एंडेड दिली. म्हणजे तू कुठलाही एक्सपिरियन्स शेअर करताना हातचं काही राखून ठेवलं नाहीस. त्यामुळे तुझे आभार, धन्यवाद. तू इथे आलास आणि आमच्या श्रोत्यांना खूप खूप तुझा फायदा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच अर्पिता. मलाही मजा आली या गप्पा मारून. आणि फक्त मी जाता जाता एकच म्हणतो की ह्याच्यातलं मी जे काही सांगितलं आहे ते व्यवसायाच्या विरोधात किंवा व्यवसाय करणं न करणं ह्याच्याबद्दलचं नाही आहे. तुम्ही खूप हुरळून जाऊ नका गोष्टी वाचून किंवा सक्सेस स्टोरीज बघून. सक्सेस स्टोरीज जशा बघता तेव्हा चॅलेंजेस काय आलेत, इश्यूज काय आलेत, काही जे बिझनेसेस फेल का झालेत ते पण वाचा, त्याच्याबद्दल पण ऐका आणि त्याच्यातनं शिका. आणि हे जरूर करा, व्यवसाय जरूर करावा. फक्त ते करताना ह्याचं बाकीच्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. थँक्यू. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. तुम्ही नक्की ऐका, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे पोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. डिस्क्लेमर. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.